सिम्बायसिसचा संस्थापक म्हणून मला फार आनंद होतो, अतिशय समाधान. मित्रांनो, असे काही प्रसंग आलेले आहेत सिम्बायसिसच्या इतिहासामध्ये की जे पुरस्कार ते सिम्बायसिसचे विद्यार्थी होते. ते शाळेतील असो, विद्यापीठातील असो, महाविद्यालयातील असो, अशा विद्यार्थ्यांना पुरस्कार संस्थेतर्फे दिला. खरोखरच या ठिकाणी श्री सुनंदन लेले आणि सिम्बायसिस दोघांचाही इथं सन्मान झालेला आहे असं आपण मानू शकतो. आपल्याला बसायला हरकत नाही. थोडंसं इकडं आल्यानंतर हायसं वाटलंय, कारण सगळेच डॉक्टर आहेत, आवरायला होतो ना, वेगळा सोहळा आहे. आणि सर, पहिल्यांदा मला एक तुम्हाला मनापासून आभार मानायचे की तुम्ही ठणकावून सांगितलं की सुनंदन मी सिम्बायसिसमधनं मॅनेजमेंटची डिग्री घेतली. सर, नाठाळ मित्र आहेत, अजून विश्वास ठेवत नाही. खूप जणांना माझ्या वागण्यावरनं, बोलण्यावरनं असं वाटत नाही की मी थोडा शिकलेलो आहे वगैरे, परंतु इतकं वेगळं वाटतंय आज खरोखर. कारण माझे बालपणीचे मित्र, माझे सोसायटीतले मित्र, फॅमिली, फ्रेंड्स, सगळेच जण आज इथं आलेले आहेत. विचारायचं आहे की सर, 5 दिवसांची कसोटी 2.5-3 दिवसात संपते, तर मग सर आमच्या शाळेला जशी सुट्टी मिळाल्यावर आम्हाला जसा आनंद होतो, तशीच तुमची कसोटी लवकर संपल्यावर तुम्हाला आनंद होतो का? आणि तो वेळ तुम्ही कसा घालता? आनंद नाही होत, कारण मला 2.5 दिवसाचाच रोजगार मिळतो. पुढच्या 2.5 दिवस तेवढीच काहीतरी धमाल भटकती, माझी खेळाडूंना भेटणं, ग्राउंड अकॅडमीजला भेटणं, असा मी आनंदाने घालवतो. सर, मी अर्णव चोळकर. असं म्हणतात की क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, तर तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या काळात हे खरं आहे की नाही? क्रिकेट अजूनही जेंटलमॅनचा गेम आहे, फक्त आता जेंटल लेडीज पण आहेत. आणि खेळाची संस्कृती अजून गेलेली आहे, खेळाची संस्कृती आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. थँक्यू सर. अनेक ठिकाणी अशा खेळपट्ट्या असतात की टॉस जिंकलो म्हणजे मॅच जिंकलो. मग जो टॉस जिंकतो त्यालाच विनर म्हणून जाहीर का करत नाही? कारण अशा खेळपट्ट्यांचा मला प्रचंड राग येतो. कारण टॉसवरती क्रिकेटचं एक महत्त्व आहे की टॉसचं महत्त्व आहे, फक्त ते जर का एवढं वाढवून ठेवलं तर खेळच मागे पडतो. त्यामुळे तुझ्याशी माझी इकडे पट्टी कर, पट्टी माझी. माझी तुझी या बाबतीत पट्टी आहे. कारण असं विकेट असली नाही पाहिजे की जी फक्त टॉसवरती जिंकली. गुड मॉर्निंग सर, माझं नाव अनन्या आहे. मला असा प्रश्न विचारायचा होता की स्टेडियमवरती जे बाउंड्री असतात ते कमी जास्त अंतरावर असतात, तर मग चौकार किंवा षटकार या स्टॅटिस्टिकला काय अर्थ आहे? अगदीच अर्थ नाहीये. न्यूझीलंडमधला अनन्या तुला सांगतो एक ग्राउंड आहे, ऑकलंडचंच ग्राउंड आहे, विकेट किपरच्या मागं बाउंड्रीला नाही इथे. म्हणजे त्या ग्राउंडवरचं अष्टकोनी ग्राउंड आहे ते, इडन पार्क जे आहे ते. त्यामुळे अशा ग्राउंडचं कुठंतरी ही ICCला मर्यादा पुढच्या टप्प्यामध्ये बंधनकारक ठेवणं गरजेचं होणार आहे की 55 मीटरच्या आतली बाउंड्री नामंजूर केली पाहिजे. नाहीतर 38 सर्कलच्या मागं 5 फुटावरती इडन पार्कची बाउंड्री आहे. त्यामुळे परत एकदा बट्टी असं नसलं पाहिजे. थँक्यू सर. हॅलो सर, मी आदिती. मला असा प्रश्न विचारायचा आहे की डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम आल्यापासून किती टक्के निर्णय चुकीचे ठरले? निर्णय चुकीचे जे म्हणजे एक असते चूक जी अंपायर काय कुणीही करू शकतो, फक्त ती चूक घोडचूक असू नये म्हणून DRSचा वापर केला जातो की जे अगदीच खेळाडूवरती म्हणतो, बॅट्समन असू देत, बॉलर असू देत, अन्याय होऊ नये म्हणून DRSची गोष्ट झाली. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. कारण असं आहे की आता जी घोडचुका होत्या त्या टाळल्या जात आहेत आणि त्याचा फायदा बॅट्समन आणि बॉलर
क्रिकेटच्या अगोदर चालू झालं. हो, कारण इंग्लंडमध्ये महिला क्रिकेट चालू झालं तेव्हा घरातल्या काम करणाऱ्या महिला, मेड ज्याला म्हणतात, त्यांचं क्रिकेट हे पहिल्यांदा चालू झालेलं आहे. ओव्हरऑल बोलिंग महिला क्रिकेटनी पहिल्यांदा आणलेलं आहे. त्यामुळे महिला क्रिकेट आपल्याला आत्ता असं दिसतंय विमेन्स प्रीमियर लीग चालू झाल्यामुळे की आता महिला क्रिकेट भारी, पण तसं नाहीये. ते अगोदरपासून आहे आणि तेवढंच स्ट्रॉंग आहे. आम्ही क्रिकेटमध्ये करिअर करावे का? का नाही करू? कुठे तुझी आई वडील का करू नये? फक्त कसं आहे की आपण शाळेमध्ये येतो, ते शिकायला येतो. वर्गात पहिला यायला नाही येत. पहिल्यांदा शिक्षण असतं, अभ्यास असतो, तो मन लावून करायचा असतो आणि मग त्याचं जे रूप दिसतं ते तुला रिझल्टमध्ये दिसतं. तसं करिअर करणं ही पहिली गोष्ट मनात घेतली नाही पाहिजे. कुठलाही खेळ निवडा आणि त्याच्यावरती खूप प्रेम करा, मनापासून तो खेळा, मग पुढच्या गोष्टी आपोआप होतात. थँक्यू. गुड मॉर्निंग सर, माझं नाव मिहिका बेलापूरकर आहे आणि माझा प्रश्न आहे की क्रिकेट ह्या खेळाच्या अतिरेकामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होते. यामुळे भारत ऑलिम्पिकमध्ये मागे पडलेला आहे. तर तुम्हाला असे वाटते का की क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिक्सचाही भाग झाला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मी तुला सांगतो की क्रिकेटमुळे किंवा कुठल्याच खेळामुळे दुसऱ्या खेळावरती अन्याय होतं हे मनातनं काढलं पाहिजे. क्रिकेट आणि लोकांचा एक हृदयाचं नातं आहे. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. घरामध्ये लहान मूल जन्माला येतं आणि ते जेव्हा 1 वर्षाचं होतं तेव्हा आपण पहिलं खेळाचं साहित्य त्या मुलाला किंवा मुलीला काय देतो? प्लास्टिकची बॅट. कुठं लिहिलेलं आहे की प्लास्टिकची बॅट दिली नाही तर तुम्हाला घरातला वाटा मिळणार नाही? असं लिहिलेलं आहे की हॉकी फुटबॉल दिलं तर पायावरती काठी मारली जाईल? अजिबात नाही. जर आपल्या भारतीय घरांमध्ये पहिल्या वर्षाच्या वाढदिवसाला प्लास्टिकची बॅट दिली जात असेल तर तेव्हापासून क्रिकेटची जी नाळ जुळते ती आपण नाकारू शकत नाही. पण म्हणून बाकी खेळाचं अजिबात महत्त्व कमी होत नाही. क्रिकेट एवढंच आहे, फुटबॉल एवढं आहे. ऑलिम्पिक स्पोर्ट शतपटीने मोठं आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की खेळ बाकीचे सुद्धा आता भारतात तेवढेच पुढे येत आहेत. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आलं तरी ते T20 स्वरूपात येईल, परंतु त्याला सुद्धा थोडासा वेळ लागेल. थँक्यू. गुड मॉर्निंग सर, मी मनका. सर, क्रिकेट मॅचेसच्या दरम्यान प्रेसबॉक्समधून वार्तांकन करताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते? काळजी एवढीच घ्यायला लागते की जे काही खूप चांगलं जेवायला दिलं जातं ते एवढं खायचं नाही. कारण खोटं कशाला बोलू, स्पोर्ट्स जर्नलिस्ट म्हणून आमचे लाड केले जातात हे मी मान्य करतो. खूप जणांना वाटतं बापरे 1.5 महिना हा टूरवरती होतो, कसं याचं होत असेल तर कसं होत असेल म्हणजे खाऊन एवढं व्हायची वेळ येते. त्यामुळे खरंच तुम्हाला सांगतो की आम्हाला ज्या सोयीसुविधा दिल्या जातात त्या खूप अप्रतिम दिल्या जातात. त्याच्यात रमायचं नाही हीच काळजी घेतली की बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. आणि मी एका जागी बसून मॅच बघत नाही. मी सतत इकडे जा त्याला भेट, तिकडे जा त्याला भेट, याचा शोध काढ, तिकडे कोण बघायला आलाय, या गोष्टी करत असतो. त्यामुळे प्रेसबॉक्समधनं मी सगळी मॅच कव्हर करत नाही. थँक्यू सो मच सर.